हे राजकारणी स्वतःची सत्ता उपभोगण्यासाठी आपल्यामध्ये द्वेष निर्माण करतात. समाजामध्ये महापुरुष कोण होतो? जो जनतेच्या समस्या समजून घेतो आणि त्या सोडवण्यासाठी अहोरात्र जो माणूस झटतो, जनता स्वखुशीने त्याला महापुरुष बनवतो. या समाजामध्ये जे जे लोक महापुरुष होऊन गेले, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा वीर सावरकर असतील किंवा महात्मा गांधी असतील किंवा प्रभू श्रीराम असतील, यांनी जनतेच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी ही लोक अहोरात्र झटली, म्हणून हे महापुरुष झाले. जनतेचं जो कल्याण करणार तोच फक्त या देशावर राज्य करणार. नमस्कार. गेल्या काही वर्षांपासून मी रस्त्यावर उतरून अक्षरशः भारतीय जनता पार्टीची धिंड काढतोय असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. पण भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच एवढं का बोलतो आणि दुसरी गोष्ट आता का बोलायला पुढं आलो आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्यासाठी खरं तर मी हा व्हिडिओ बनवतोय. माझं काही भारतीय जनता पार्टीबरोबर काही माझी दुश्मनी आहे किंवा मला काही काँग्रेस पक्ष आवडतो असं काही त्याच्यातनं काही विषय नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज भारतीय जनता पार्टीकडे म्हणजे आज 70 वर्ष काँग्रेसनी सत्ता उपभोगली आणि त्याच्यानंतर एक सेकंड ऑप्शन म्हणून आपण भारतीय जनता पार्टीकडे गेल्या 11-12 वर्ष झालं देश दिलेला आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या एक्सपेक्टेशन्स होत्या, म्हणजे आज मोदीजींनी 2014 साली निवडणूक जिंकली त्यावेळेस ते नारा देत होते की देशाचा विकास करणार किंवा सबका साथ सबका विकास करणार वगैरे असं ते नारा देत होते. तर गेल्या 11-12 वर्षांपासून त्यांनी काय विकास करायला पाहिजे होता आणि काय परिस्थितीमध्ये आपण आहोत, आणि आता आज जे काही इंधन बचतीवरनं त्यांनी काल परवा जे स्टेटमेंट दिलं, नंतर आज सोनं विकत घेऊ नका वगैरे म्हटलेत आणि बऱ्याच काही गोष्टी जनतेच्या बोकांडी त्यांनी मारल्या आहेत. त्यामुळं म्हणजे देशामध्ये काही दिवसानंतर काय परिस्थिती येणार, ज्या गोष्टीची मला जाणीव गेल्या 2, 2.5, 4, 3 वर्षांपासून लागलेली होती. त्यामुळं खरं तर मी रस्त्यावर उतरून अक्षरशः बॉम्ब मारत होतो. आणि त्याच बाबतीत आता काही गोष्टी खुलासे करायची वेळ आली असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. असो, मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या भारताची कंपॅरिझन आपण पाकिस्तानबरोबर करायला लागलेलो आहोत सध्या तरी. नाही तर खरं तर आपण जर वर्ल्डची मोठी इकॉनॉमी वगैरे असेल तर आपण चायनाबरोबर कंपॅरिझन केली पाहिजे, अमेरिकेबरोबर कंपॅरिझन केली पाहिजे, जपान वगैरे असे मोठे जे देश आहेत त्यांच्याबरोबर कंपॅरिझन केली पाहिजे. पण आपण आता पाकिस्तानबरोबर कंपॅरिझन करायला लागलो, हे बघून मला खरं तर लाज वाटते. असो, पाकिस्तानची आणि आपल्या भारताची कंपॅरिझन होत नाही, संबंधच येत नाही. पण का करतात मला माहीत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जर कोणाबरोबर कंपॅरिझन व्हायला पाहिजे तर ती आपली जपानबरोबर कंपॅरिझन व्हायला पाहिजे. तर त्याचं कारण काय आहे की आपण जपानबरोबर का कंपॅरिझन केली पाहिजे. आणि आजची परिस्थिती पाहता म्हणजे इंधनाचा जो काही विषय आहे की आज जगभरामध्ये कुठंतरी युद्ध चालू आहे आणि त्या युद्धाच्या परिणामामुळं आज आपल्या देशामध्ये जगभरामध्ये ती परिस्थिती ओढवलेली आहे असं सगळा प्रोपगंडा आज भारतीय जनता पार्टीकडनं केला जातो आहे किंवा मीडिया ते दाखवते की जगभरामध्ये घडलेल्या गोष्टींना मोदींचा काय संबंध, मोदींचा काय त्याच्यात दोष आहे, आज जगभरामध्ये युद्ध चालू आहे त्याच्यामुळे इंधनाचे प्रॉब्लेम चालू आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीवर मोदी जबाबदार कसे आणि काय, माझं काही जबाबदार असं मी म्हणणार नाही, पण काय डिसिजन घ्यायला पाहिजे होते, कुठं आपण चुका केल्या, काय प्रॉब्लेम झाले, हे मी आज सगळ्या गोष्टी आज तुमच्यासमोर सविस्तर मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली आणि जपानची कंपॅरिझन झाली पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की 1945 म्हणजे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला या 2 दिवशी 1945 साली अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले. कळलं का? आणि पूर्णपणे जपान हा नेस्तानाबूत झाला. 1945च्या 15 ऑगस्टलाच, बरोबर 15 ऑगस्ट 1945ला जपानने माघार घेतली आणि सगळं युद्ध वगैरे सगळं थांबलं. आणि अक्षरशः त्या जपानची काय अवस्था झाली हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण की हे आपण सगळेजण जाणता. बरोबर 15 ऑगस्ट 1945 साली जपान नेस्तनाबूत झाला आणि 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. नेस्तनाबूत झालेला जपान बघा कुठं आहे आणि फक्त स्वतंत्र झालेला आज आपला भारत बघा कुठं आहे. याची कंपॅरिझन खरं तर व्हायला हवी असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. जपानने काय केलं हे शोधण्याची गरज आहे. जपानने कशी डेव्हलपमेंट केली त्याच्यावर विचार करायची गरज आहे. आज जपान आत्मनिर्भर झालेलं नाही आहे का? तो 100% आज जपान आत्मनिर्भर आहे. कळलं का? जपानला आज जे काही जगभरामध्ये युद्ध चालू आहे त्याच्याशी जपानला इम्पॅक्ट पडला का? एकदा ते व्हेरीफाय करा. बिलकुल पडला नसेल, आम्हाला विश्वास आहे. त्याचं कारण आहे जपानने एवढ्या वर्षात स्वतःला आत्मनिर्भर बनवलं, स्वतःची इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंटवर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं. स्वतःचा देश, स्वतःतल्या देशातली जनता ही कशी सक्षम बनेल त्याच्यावर फोकस केला. कळलं का? ठीक आहे, काही गोष्टींची आपण आपल्या देशामध्ये कमतरता आहे, काही गोष्टींच्या अडीअडचणी आहेत, त्यामुळे 70 वर्षात काँग्रेस ते करू शकलं नाही.
एक्सपेक्टेशन 2014 साली ज्यावेळेस मोदी निवडून आले त्यावेळेस त्यांच्याकडनं भरपूर काही अपेक्षा होत्या, पण त्या अपेक्षांवर अक्षरशः पाणी फेरण्यात आलं. आता जपानमध्ये आणि आपल्यामध्ये काय कंपॅरिझन आहे ते मी तुम्हाला सांगतो. आज आपण पेट्रोल नाही आहे, गॅस नाही आहे, त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये अडीअडचणी चालल्या आहेत, कारण की आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, त्याच्यामुळं त्याचाही सगळ्या अडचण चालू आहे. तर अशा अडचणी जपानमध्ये येत नाही आहेत का? तर येत असतील, पण त्याचा परिणाम तेवढा जपानवर पडला नाही. त्याचं कारण असं आहे, त्यांनी सोलर ऊर्जावर भर दिला, त्यांनी विंड ऊर्जावर भर दिला. अरे रेल्वे स्टेशनवर चालतो आपण तर त्याच्यातनं पण वीज निर्मिती होते. हे बघा, हे मी आत्ता AI सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन काढली, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की रेल्वे स्टेशनवर लोक चालतात तर त्याच्यातनं पण त्यांनी वीज निर्मिती सुरू केली. वीज निर्मितीच्या जोरावर त्यांनी इंडक्शन्स बनवले, म्हणजे इलेक्ट्रिक शेगड्या बनवल्या. त्या इलेक्ट्रिक शेगड्यांवर ते स्वयंपाक बनवतात रे. कळलं का? म्हणून गॅसची डिपेंडन्सी त्यांनी थोड्याफार प्रमाणात कमी करून टाकली. इंधनाची बचत करण्यासाठी बॅटरीवर गाड्या आणल्या त्यांनी. कळलं का? सगळं इलेक्ट्रॉनिक करून त्यांनी दुसऱ्या देशांवरची डिपेंडन्सी संपवली आणि तो देश आत्मनिर्भर झाला. कळलं का? तशीच आत्मनिर्भरता आपला देश एवढ्या वर्षांमध्ये का करू शकला नाही, हा माझा प्रश्न आहे. कळलं का? ठीक आहे, 70 वर्षात काँग्रेसने केलं नाही, 12 वर्षात तर आज मोदीजी करू शकत होते. त्या अपेक्षा होत्या, पण त्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्या देशामध्ये काही काही गाढवं काय स्टेटमेंट देतात ते ऐका. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. ये जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. जो हिंदू हित की बात करेगा वो भारत पर राज्य करेगा. हिंदू हित की बात करेगा वो देश पे राज करेगा. हे सगळे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत. हा पहिला प्रभाकर सूर्यवंशी, नंतर राणे, नंतर हा कोण गुरु आहे तो, हे सगळे भारतीय जनता पार्टीचे कनेक्टेड आहेत. हिंदू हित की बात करेगा तर हिंदू मी पण आहे. मला हिंदू धर्मावर, मला माझ्या धर्मावर, जातीवर खूप अभिमान आहे, गर्व आहे. नो डाऊट असलाच पाहिजे. आपला धर्म आहे, आपण ज्या समाजात ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्याच्याबद्दल अभिमान हा असलाच पाहिजे, कुठंच दुमत नाही. पण आज हिंदू हित की बात करेगा असं तुम्ही म्हणता, तर जे इतर धर्माची लोक या भारतामध्ये राहतात, गेल्या 11-12 वर्षांमध्ये मोदीजींनी त्या इतर धर्माच्या लोकांना देशातनं बाहेर का नाही काढलं? काढणं शक्य आहे? तर बिलकुल नाही. मग उगाच या अशा गोष्टी समाजामध्ये तेढ निर्माण करून याच्यावरच फक्त धिंगाणा भारतामध्ये का घातला जातो, हा प्रश्न आहे. कळलं का? जातीभेदावरनं मारामाऱ्या करायच्या आणि सत्ता उपभोगायची, हा हरामखोर प्रकार भारतीय जनता पार्टीकडनं होताना जाणवतोय. कळलं का? जाणवतोय. ठीक आहे, तुम्ही आता म्हणाल की हे काँग्रेस पण करत होती. काँग्रेससारखंच जर तुम्ही करणार असाल तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय? याच्यासाठी निवडून दिलं का? याच्यासाठी सत्तेत बसवलं? याच्यासाठी सत्तेत बसवलं भारतीय जनता पार्टीला? हां, ह्या एक्सपेक्टेशन नव्हत्या मोदीजी तुमच्याकडनं. आणि त्यामुळं मला प्रचंड राग आहे. तुम्ही म्हणताय की हिंदू हित की बात करेगा वो देश पे राज करेगा. आज मी एक नारा देतो, जनता हित की बात करेगा वो देश पे राज करेगा. कळलं का? जनतेचं जो कल्याण करणार तोच फक्त या देशावर राज्य करणार. तुम्ही सबका साथ सबका विकास म्हटले, सगळ्यांनी तुम्हाला साथ दिली, पण विकास फक्त तुम्ही अदानींचाच केला. हां, 619व्या का 618व्या क्रमांकावर होता वर्ल्ड वाईडमध्ये. सगळ्या जगभरातल्या श्रीमंतांच्या यादीमध्ये तो 618व्या का 619व्या नंबरवर होता, जो आज जगभरामध्ये 2ऱ्या क्रमांकावर गेला आहे. माझे सामान्य जनतेला एक प्रश्न आहे, सगळ्यात महत्त्वाचा, की एखादं आपण खूप मेहनत केली, अभ्यास केला, अभ्यास करून आपण साधारणतः 91 ते 92% मार्क्स पाडले आणि एखादा मुलगा कॉपी करून 98% मार्काने पास झाला, तर तुम्हाला कसं वाटेल? राग येणार ना? अशीच काहीशी अवस्था या श्रीमंतांच्या यादीमध्ये असलेल्या लोकांची असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. आज जे जगभरामध्ये श्रीमंत आहेत, मग ते आपल्या देशातले अंबानी परिवार का असेनात, धीरूभाई अंबानींनी कष्ट केले म्हणून आज त्यांची जगभरामध्ये ते श्रीमंतांच्या यादीमध्ये आहेत. बरोबर आहे. परदेशी लोकांचे, माझे श्रीमंतांची मला एवढी नावं पाठ नाहीत, पण आज तो इलॉन मस्क झाला किंवा तो आयफोनचा मालक झाला किंवा मायक्रोसॉफ्टचा मालक होता, ही सगळी लोक श्रीमंत काय आहेत? कारण त्यांनी मेहनत केली, कष्ट केले आणि त्या कष्टातनं त्यांनी श्रीमंती मिळवली. पण अदानी साहेबांनी काय केलं? त्यांच्या मित्राला सत्ता दिली भारतामधली, आणि भारतामध्ये सत्ता मिळवलेल्या प्रधानमंत्र्यांनी फक्त त्याला सत्तेत बसवणाऱ्या उद्योगपत्याचं फक्त कल्याण करायचं गेल्या 10-12 वर्षामध्ये काम केलं आहे, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि आरोप पण आहे.
कळलं का? जनतेचा साथ घेतला आणि विकास फक्त अदानींचा केला आणि त्या माणसाला श्रीमंतांच्या एवढ्या उंचीवर नेऊन बसवलं, त्यामुळं इतर देश भारतावर रागवलेत का असा प्रश्न पडतो. कळलं का? आज ज्या भारतामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपला भारत आहे किंवा इतर देश आपल्याला प्रधानमंत्र्यांना ब्लॅकमेल करतायत की तू रशियाकडनं तेल घे किंवा नको घेऊ, अशा भूमिकेमध्ये भारत का आला असा प्रश्न पडतो. याचं स्पष्टीकरण मोदीजी देणार का? ते एफस्टीन फाईल वगैरे मी जे काय आम्हाला दाखवलं जातं, एक सामान्य नागरिक आहे मी पार आजपर्यंत खोलवर जाणार नाही की हे काय आहे आणि काय नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण ज्या पद्धतीने तुम्ही या देशामध्ये लोकांचा विकास करणार म्हणून आज तुम्ही सत्तेत येऊन बसलात, जनतेचा विकास झाला असताना तर तुम्ही जे परवा इंधनाची बचत करण्याचा नारा दिला असताना जनतेने तुम्हाला साथ दिली असती. जनता तुमच्यावर हल्लेखोर झाली. हल्लेखोर म्हणजे शाब्दिक हल्ले केले की तुम्ही आम्हाला काय अक्कल शिकवता, तुम्ही किती ताफे घेऊन फिरता, किती गाड्यांचा ताफा असतो मोदीजी तुमच्यासोबत, किती ताफा असतो तुमच्या मंत्र्यांबरोबर. हां बरं ठीक आहे, तुम्ही संत्री मंत्री आहात ते गोष्ट वेगळी. मोहनजी भागवत कोण आहेत? मोहनजी भागवतांना Z+ सिक्युरिटी दिली. ठीक आहे, द्या, ठीक आहे, द्या, तुमच्या पक्षाला ते समर्थन देतात, त्यांचेच कारभार तिथं बसून तुम्ही करताय. पण तुम्ही त्यांना Z+ सिक्युरिटी दिली. जवळजवळ 40-40, 50-50 गाड्यांचा ताफा हा मोहन भागवतांबरोबर असतो. काय करायचं आहे? सरकार पैसे खर्च करतं, आम्ही पैसे टॅक्सेस भरतो, सर्वसामान्य जनता या टॅक्सेस भरतं आणि सत्तेमध्ये बसलेले लोक किंवा सत्तेला सपोर्ट करणाऱ्या लोकांना तुम्ही Z+ सुरक्षा देणार आणि जनतेचा पैसा त्यांच्यावर उधळत बसणार. ते तत्वतः मला मान्य नाही. हां खूप दिवसांपासून मी बोंब मारत होतो की राजकारणी किती लोक गाड्यांचा ताफा घेऊन पडतात, किती गाड्यांचा ताफा घेऊन पडतात. एकाने त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं नाही. पण तुम्हाला देवाने ती परिस्थिती आणली की आज तुम्हाला तो ताफा करायची वेळ आली. हां एवढे दिवस का नाही तुम्ही तो ताफा कमी करायचा प्रयत्न केला? हां बुडाला आग लागत नाही तोपर्यंत आपण सुधारायचं नाही असं शपथ घेतली का? कळलं का? तुम्हाला मी बोललो तर राग येतो. खूप लोक मला असं म्हणतात की तू भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलतो, तू काँग्रेसच्या विरोधात 2014च्या पूर्वी का बोलत नव्हता? तर त्याचं स्पष्टीकरण देतो. काँग्रेसच्या काळात विरोधी पक्षांना कधी त्यांनी संपवलं नाही. काँग्रेसच्या काळात जनता दल असो किंवा भाजप असो, हा जनतेचे मुद्दे ते काँग्रेससमोर मांडायचे. पण 2014 पासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्षांना संपवण्याचं काम केलं आहे. बोलूच शकत नाही दुसरा कुठला पक्ष. हां आणि ज्या ज्या पक्षांमधल्या लोकांवर तुम्ही आरोप प्रत्यारोप लावले, त्या ज्या ज्या लोकांवर ED CBIच्या धाडी तुम्ही टाकल्या, त्यांचं विलिनीकरण भारतीय जनता पार्टीमध्ये झालं. अरे जनता या सगळ्या गोष्टी बघते. अरे लाजिरवाणी गोष्ट वाटते. अरे तुम्ही ज्याच्यावर आरोप लावता तुम्ही त्यांनाच बरोबर घेऊन फिरता. हां विरोधी पक्ष अशा पद्धतीने अक्षरशः नेस्तनाबूत करण्यात आला. हां मग सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या व्यथा आहेत किंवा प्रश्न आहेत ते जर सत्ताधारी पक्षाकडनं जर फुलफिल होत नसतील तर ते विरोधी पक्षाकडे जाणार ना. जर विरोधी पक्ष पण तुम्ही संपून टाकणार तर सर्वसामान्य जनता आपल्या व्यथा मांडणार तरी कोणाकडं? हां आणि त्यामुळं जनता नावाचं हे गाढव वादळ आहे संतोष पंडित, जे तुम्हाला डायरेक्ट भेडसावतं आहे. कळलं का? तुम्ही सर्व विरोधी पक्ष संपवल्या कारणाने विरोधी पक्षाच्या भूमिकेत मला यावं लागलं. कळलं का? आणि देशातली सगळी मीडिया जिथं पाव तिथं धाव अशा अवस्थेत झालेली आहे. मी कालच नितीन गडकरीजींचा व्हिडिओ टाकला की वोल्वोच्या बसमध्ये सगळ्या पत्रकारांना घेऊन फिरतायत. वा 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 वा. हां इंधनाची बचत करायला वोल्वो बस अख्खी भाड्याने घेऊन फिरतात. अरे वा वा वा, किती कष्ट आणि किती पैशाची बचत. अरे वा 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 वा. हां या देशामध्ये सगळ्यात विचित्र प्रकार तुम्ही लोकांनी करून ठेवला आहे. या देशातले मी अनेकदा म्हणतो की या देशातले राजकारणी जोपर्यंत भूतकाळात जगत राहणार तोपर्यंत देशाच्या भविष्याचा सोडा वर्तमान काळाचा अवघड आहे. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही उठसूट प्रत्येक पक्ष एक वेगवेगळ्या महापुरुषांची नावं घेऊन आम्हाला मूर्ख बनवतो आणि आम्हाला मूर्ख बनवून सत्ता उपभोगतो असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. माझी जनतेला आता काही गोष्टी मी तुमच्या निदर्शनास आणून देतो. समाजामध्ये महापुरुष कोण होतो? जो जनतेच्या समस्या समजून घेतो आणि त्या सोडवण्यासाठी अहोरात्र जो माणूस झटतो, जनता स्वखुशीने त्याला महापुरुष बनवते. कळलं? या समाजामध्ये जे जे लोक महापुरुष होऊन गेले, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा वीर सावरकर असतील किंवा महात्मा गांधी असतील किंवा प्रभू श्रीराम असतील, यांनी जनतेच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी ही लोक अहोरात्र झटली म्हणून हे महापुरुष झाले. पण आपल्या देशातले प्रत्येक राजकारणी आणि राजकीय पक्ष आपल्याला काय करतात?
तर एक पक्ष वीर सावरकरांकडे घेऊन जातो, तर एक पक्ष महात्मा गांधींकडे घेऊन जातो, एक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांकडे घेऊन जातो, तर एक पक्ष प्रभू श्री रामचंद्रांकडे घेऊन जातो. या सगळ्या पक्षांच्या नादाला लागलो ना तर आपण आदिमानव बनणार आहोत. त्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. कळलं का? आता आपल्याला पेट्रोल बचत करायला सांगितलेली आहे, सोनं नाणं घेऊ नका सांगितलेलं आहे, काही दिवसांनी म्हणतील कपडे पण घालू नका, केळ्याचं पान घाला आणि फिरा. बरोबर आहे की नाही? हां, या अवस्थेत देश आणून ठेवला आहे. कळलं का? देश हा अराजकता माजण्याच्या परिस्थितीमध्ये आणून ठेवला आहे. जे श्रीलंकेत घडलं, जे बांगलादेशात घडलं, जे नेपाळमध्ये घडलं, ते भारतात घडू नये अशी माझी खरंच देवाच्या चरणी प्रार्थना आहे. त्याचं कारण असं आहे की देशामध्ये जर अराजकता माजली ना तर देश संपून जातो. माझी खरंच मनापासून इच्छा आहे की देश या परिस्थितीमध्ये जाऊ नये. आज सत्ता असलेल्या नरेंद्र मोदीजींना माझी हात जोडून विनंती आहे, देश सावरा. जरा उद्योग भत्यांचे ते तळवे चाटायचे बंद करा. कळलं का? तुम्ही फक्त उद्योगपत्यांच्या भल्याचं काम करताय, तुम्ही जनतेच्या भल्याचं काम करत नाही आहे. जनतेच्या भल्याचं काम केलेलं असतं ना तर तुम्हाला म्हणजे एवढं जे काही तुम्ही एवढे कॅनवॉय वगैरे घेऊन, एवढ्या सिक्युरिटी घेऊन जातात, तुम्ही ज्या रस्त्याने जातात ते रस्ते तुम्हाला बंद करावे लागतात. कारण तुम्हाला माहिती आहे जनता तुमच्यावर भडकलेली आहे, जनता तुमच्यावर कधी हल्ला करू शकते हा तुम्हाला विश्वास आहे. म्हणून तुमच्या पक्षातले सगळे नेते मोठमोठ्या सिक्युरिटी घेऊन फिरतात. कळलं का? मला बोलायला लावू नका, मी तुमच्यावर खूप काही बोलू शकतो. तुमच्या सगळ्या राजकारण्यांच्या अक्षरशः मी चड्ड्या काढून नागडा पळवू शकतो, पण मला ते करायचं नाही आहे. आणखी ज्या वेळेस ह्या परिस्थिती अशी देशामध्ये घडते त्या दिवशी देशाचं वाटोळं होतं. देशाच्या जनतेला परत या परिस्थितीतनं देश काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मला त्या परिस्थितीमध्ये खरंच सांगतो, मला देश न्यायचा नाही आहे. कळलं का? या देशातल्या जनतेला न्याय द्या, या देशाच्या जनतेच्या विकासासाठी काम करा, या देशातल्या गरीब जनतेवर काम करा, देशातल्या जनतेला मूर्ख बनवणं बंद करा. कळलं का? देवधर्माच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवलं जातं आहे, जाती धर्माच्या नावाखाली एकमेकांची भांडणं करायला लावली जात आहेत आणि उगीच नको ते प्रपोगंडे चालवले जात आहेत. पण स्वतःचं भागलं की दुसऱ्याला मूर्ख बनवून सोडून द्यायचं. बरोबर आहे की नाही? हां, राम मंदिराच्या मुद्द्यावर सत्ता काबीज केली, सत्ता मिळवून घेतली आणि आता दुसऱ्याने कोणी जरी सांगितलं की या मशिदीखाली मंदिर आहे तर मोहनजी भागवत काय म्हणतात, आता प्रत्येक मशिदीखाली मंदिर शोधण्याची गरज नाही आहे. का? तो मुद्दा घेऊन स्वतःचं भागलं आहे. आता परत तसा प्रपोगंडा करू नका, आम्ही सत्तेत बसलो ना आता सगळं शांत बसा. पुण्यामधलं पुण्येश्वर काय झालं? मिळालं तुम्हाला? हां, लोकसभेच्या वेळेस मोहोळ साहेबांनी कमिटमेंट केली होती की मी सत्तेत आलं की सगळं करीन. काय झालं पुण्येश्वरचं? झालं का? मोहोळांनी घेतला पुढाकार? हां, तुम्हाला नुसती गाजरं दिली, निवडून आले. सगळ्यात दुसरा महत्त्वाचा पार्ट महाराष्ट्रातला, महानगरपालिकेच्या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी होणार होत्या, पण त्या निवडणुका लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि त्याच्यानंतर त्या पुढे नेण्यात आल्या. आणि हा सगळा कारभाराच्या मागं भलाही विरोधी पक्षात आहे असं दाखवण्यात आलेलं असेल तरी हा सगळा कारभार भारतीय जनता पार्टीने केला असा माझा भारतीय जनता पार्टीवर स्पष्ट आरोप आहे. त्याचं कारण आहे, लोकसभेला सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना गाजरं द्यायची की मी तुला नगरसेवकाचं तिकीट देणार आहे, तुला आमदारकीचं तिकीट देणार आहे, म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःचं भागवून घ्यायचं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःला निवडून आणायचं, निवडून आला की विधानसभेच्या निवडणुकीला पण काय करायचं, अरे तुला नगरसेवकाचं तिकीट देणार आहे, अरे तुला नगरसेवकाचं तिकीट देणार. सगळ्या कार्यकर्त्यांचा मानवायचा आणि आमदारकी पण काढून घ्यायची आणि नगरसेवकाच्या वेळेस ज्यांना ज्यांना गाजरं दिले त्यांना कोलायचं आणि EVM मशीनने मॅनेज केल्यासारखं निवडून यायचं का काय असा प्रश्न पडतो. मी म्हणणार नाही ते मॅनेज आहे की नाही, कारण की आमच्याकडे काही पुरावे नाही, काय बोलणार. बरोबर आहे की नाही? पण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला यश मिळालं हे बघून स्पष्टपणे असा आरोप करावासा वाटतो की EVM मशीन मॅनेजच आहे. EVM जर मशीन मॅनेज नसेल तर दम असेल ना भारतीय जनता पार्टीचा, तर भारतीय जनता पार्टीने पुढची निवडणूक ही बॅलेट पेपरवर निवडून दाखवावी. कळलं का? दाखवा ना, घ्या ना पुढाकार. आम्ही एक सामान्य जनता म्हणून कॉल देतो की तुमच्यात दम असेल ना तर तुम्ही जा त्या निवडणूक आयोगाला सांगा की पुढची निवडणूक ही EVM मशीनवर नाही तर ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे. याचा पुढाकार भारतीय जनता पार्टीने घ्यावा. घेईल का भारतीय जनता पार्टी? संतोष पंडितने आजपर्यंत जनतेच्या समस्या समजून घेतल्या, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी काम करतो. आज देशाची जी अवस्था आहे, आज देशातल्या जनतेकडं गॅसची कमतरता आहे किंवा पेट्रोलची कमतरता आहे किंवा आपल्याकडं आज इलेक्ट्रिसिटी कमी पडते, तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार हे हरामखोर राजकारणी असं माझं स्पष्ट म्हणणं आहे.
कळलं का? मला या देशातल्या जनतेवर माझं प्रेम आहे, माझं या देशावर प्रेम आहे. माझं जेव्हापासनं यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हापासनं माझ्या प्लॅटफॉर्मवर हे साईडला बघा, भारत माझा देश आणि सारे भारतीय बांधव आहेत, ही माझी स्लोगन आहे. मला माझ्या देशातल्या जनतेवर प्रेम आहे. कळलं का? मला माझ्या देशावर प्रेम आहे. माझा देश असो, माझा राज्य असो, माझं गाव असो, माझ्या देशातली जनता असो, याच्यावर माझं प्रेम आहे. कळलं का? हेच माझे नातेवाईक आहेत, हेच माझे मित्र आहेत. माझ्या सुखादुखामध्ये हीच लोक येणार आहेत. हां, आणि यांचं कल्याण व्हावं एवढीच माझी मनापासून अपेक्षा आहे. कळलं का? आज ज्या पद्धतीने अणुबॉम्ब पडूनसुद्धा जपान ज्या पद्धतीने डेव्हलप झाला, त्याच ताकदीने आपला भारत उभा राहावा अशी माझी मनापासून इच्छा आहे मित्रांनो. कळलं का? माझा काय कुठल्या राजकारण्यांशी काही वाद नाही. मला काय घेणं देणं पडलं आहे. मला कुठल्याही पॉलिटिक्समध्ये जायचं नाही. मला माझं पोट भरण्यासाठी चोऱ्यामाऱ्याही करायचं नाहीत. कळलं का? माझे हे 2 QR कोड आहेत. माझं मत पटत असेल तर या 2 QR कोडवर थोडीफार भीक द्या, त्याच्यातच मी माझा सुखसमाधानाने राहील. मला काही नको आहे. माझ्या यूट्यूब चॅनलमधनं लोकांना वाटतं खंडीवर पैसे येतात, तर मला तेवढे पैसे येत नाहीत. तुम्ही कधी पण या आणि येऊन बघू शकता. मी आजही माझ्या एका मित्राच्या वन रूममध्ये राहतो. माझं काही नाही. माझी परिस्थिती खूप गंभीर आहे, खूप परिस्थिती खराब आहे. पण माझी खूप मनापासून इच्छा आहे की या देशाचं कल्याण व्हावं, या देशाची एवढी प्रगती व्हावी की सगळे देश बद्दल कौतुक केलं पाहिजे की अरे आज भारत कुठं होता आणि कुठून कुठं गेला. आपल्या सगळ्या भारतीयांनी एकत्र यायला पाहिजे. कळलं का? हे राजकारणी स्वतःची सत्ता उपभोगण्यासाठी आपल्यामध्ये द्वेष निर्माण करतात, याचं दुःख आहे मला. कळलं का? आणि आपण एकमेकांच्यात मारामाऱ्या करतो रे. अरे हे सगळे एकत्र आहेत. हां, हिंदू हित की बात करेगा वो देश पे राज करेगा. अरे हा देश तसं चाललेला नाही आहे सध्या भाजपच्या काळात. हां, मीडिया को जो खरीद सकेगा वो ही देश पे राज करेगा अशी अवस्था आहे. कळलं का? इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने कमवलेल्या पैशातनं आज मीडियाला मॅनेज केलं जातं आणि त्या पैशातनं मीडिया फक्त उदो फक्त भारतीय जनता पार्टीचा करते आणि आपल्याला वाटतं की अरे वा 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 काय ग्रेट. अरे 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 जो चाललेला समाजामधला प्रकार आहे, मला कुठल्याही जाती धर्मामध्ये माझा तेढ निर्माण व्हावा अशी माझी बिलकुल इच्छा नाही आहे. सगळ्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावं, सगळ्यांनी आनंदाने राहावं, सगळ्यांचा सबका साथ सबका विकास व्हावा हा माझा मोदींचा अजेंडा मला मान्य होता आणि त्याला मी माझा खंबीरपणे पाठिंबा तेव्हाही होता आणि आजही माझी त्यांना हात जोडून रिक्वेस्ट आहे, जनतेच्या भल्यासाठी त्यांनी निर्णय घ्यावं. महाराज त्यांना खांद्यावर घेऊन नाचेल हा संतोष पंडित. पण जर पुढच्या 3-4 वर्षात ती परिस्थिती जर दिसली नाही तर 2029च्या निवडणुकीमध्ये मी चॅलेंज देतो, नाही तुमची धिंड काढली तर नावाचा संतोष पंडित नाही. धन्यवाद.